नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गुहागरच्या ट्रिपच्या शेवटच्या दिवसामध्ये. आणि आज सकाळी खास तुमच्यासाठी एक अनकट अनएडिटेड व्हिडिओ मी बनवण्याचा विचार केला आहे. कारण आज आपण ज्या ठिकाणी स्टे करत आहोत त्या ठिकाणी इथे पक्ष्यांची खूप किलबिलाट आहे. म्हणजे इथे बर्ड सायटिंगसाठी, पक्षी पाहण्यासाठी लोक येतात. आणि जर तुम्हाला ही गोष्ट अनुभवायची असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील. आणि कदाचित आपल्याला जर बर्डचं सायटिंग झालं तर आपण तोही प्रयत्न करूया. तर चला पुढे. तर चला मंडळी, सुरुवात करूया. कोकण आणि हापूस. हे बघा, आता आपण ज्या ठिकाणी स्टे करत आहोत त्या स्टेपासून, म्हणजे त्या स्टेच्या फेन्सिंगलाच या ठिकाणी आम्ही स्टे करत आहोत. आणि या स्टेच्या बाजूला फेन्सिंगमध्येच तुम्ही बघू शकता इथे आंब्याची बाग आहे. आंब्याच्या बागेसोबतच खूप मोठं एक चिंचेचं झाड आहे. चिंचेचं झाड आणि नारळाचे झाडं, कोकणाची खासियत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दाखवायची, हे ज्यांचे घरं आहेत, निवास, कशा पद्धतीने त्यांची बाग फुलवलेली. आणि इकडे तुम्ही बघू शकता नारळाच्या बागा. खूप सुंदर असे सकाळ सकाळचे, आता साधारणतः 8:15 वाजलेले आहेत. आणि 8:15 वाजता जो व्ह्यू येतोय या बागेमध्ये, एक नंबर. आता आम्ही चाललेलो होतो समुद्रकिनारी आणि खूप साऱ्या पक्ष्यांचा आवाज येतोय पाठीमागे. येत आहे ना आवाज. हा आवाज सकाळी म्हणजे अगदी पहाटेपासून येत आहे. आणि उठल्यापासून हा पक्ष्यांचा आवाज आमच्या कानावरती पडत आहे. त्यामुळे म्हटलं आपण या गोष्टीला तर एन्जॉय करतोय. जर तुम्हाला पण या गोष्टी जर दाखवता आल्या तर हे तुमच्यासाठी पण गुहागरमध्येच काय यायचं याचं उत्तर कदाचित तुम्हाला मिळू शकतं. आपल्या पुढे आता जे तुम्ही बघताय मेन कॅमेऱ्यावरती, ह्या आहेत सुपारीच्या बागा. बा, किती सुंदर बागा आहेत या ठिकाणी. आणि आता आपण गुहागरच्या मेन रोडवरून समुद्रकिनारी चाललेलो आहे. आणि समोर आपण बघू शकतो पोपळीच्या बागा. काय झालं ऋषी, का आला माघारी? अहो तुम्ही, आपण दोघांसाठी सांगतो, पण तरी पण तुम्ही मागेच आहे. स्टिल, कारण मी स्टिल युअर बॅक. येस, बिकॉज आय एम शूटिंग समथिंग. Okay. I'm trying to show our viewers that this is a really nice place, isn't it? Is it? She is waiting for you. Okay, I will be there. समोर तुम्ही जर पाहिलं, ओ माय गॉड, अगदी 90 डिग्रीचा अँगल. सरळ सुपारीचं झाड, किती उंच झाड आहे. ओ, आणि बागा किती घनदाट झाडी आहे सुपाऱ्यांची. वाव. आणि सुंदर फोटो. असा व्ह्यू, असा नजारा जर बघायचा असेल कोकणात येणं आहे. आता आवाज बघा, वेगवेगळे आवाज आता आपल्याला येत आहेत तिथे. पक्ष्यांचे आवाज. इतके सुंदर पक्ष्यांचे आवाज, बागातून वेगवेगळे. अरे बा, पक्षी. सुपर अमेझिंग. ह्या गोष्टींसाठी खास करून निसर्गात जर थोडंसं राहण्याचा फील यायचा असेल आपल्याला, तर तुम्हाला गुहागर हे हायली रिकमेंडेड प्लेस आहे. जर तुम्ही निसर्गामध्ये स्टे करण्याचा, कोकणात येऊन खास करून निसर्गात राहण्याचा विचार करत असाल तर गुहागर हायली रिकमेंडेड आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही यावेळेस कधी ट्रिपचा प्लॅन कराल, आय वूड हायली रिकमेंड यू टू कन्सिडर गुहागर. कारण गुहागर हे खूप छान निसर्गाने भरभरून असं दिलेलं कोकणातलं शहर किंवा गाव तुम्ही म्हणू शकता. एक व्यवस्थित सुंदर अशी जागा आणि निसर्गाचं खूप सारं वरदान मिळालेली गोष्ट. हे गुहागर
खूप सुंदर आहे, म्हणून तुम्हाला हा आवाज लाईव्ह करायचा होता, जेणेकरून तुम्हाला पण जे चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलबिलाट आहे तो किलबिलाट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. धन्यवाद.